नमस्कार. आयच्या हेडोनात तुमकां सगळ्यांक येवकार. पणजे महानगरपालिकेच्या निवडणुकीचो जोर जसो वाडटा तशें वातावरणय मातशें गरम जावपाक लागलां आनी पॅनलाय डिक्लेअर जाल्यात. दोन मेजर पॅनल जी आसात तांकां सिरियस कंटेंडर्स म्हणून पळयतात. ती दोनी आतां म्हाका दिसता कंप्लिटली चित्र स्पश्ट जालां कोण खंय कॉन्टेस्ट करता तो. आनी त्याच बरोबर आमचे बरोबर अशे गेस्ट आसात म्हाका दोन मुहूर्त एकदम साधपाक मेळटात. एक म्हळ्यार CCP इलेक्शनाचो आनी दुसरो ते आमदार जावन तांकां 1 वर्स जालां सारकें. ते पणजेचे आमदार सिद्धार्थ बापू कुंकळकार. स्वागत तुमचें. फर्स्ट कॉंग्रॅच्युलेशन्स. 1 वर्स जालें. व्हेरी फ्रँकली एक नॉर्मल मनीस आसप आनी आमदार जावप हो जो जंप आसता आनी तो अनएक्सपेक्टेड जंप आशिल्लो. तो अनएक्सपेक्टेड जंप जावन आतां 1 वर्स कंप्लीट करप जालें. स्थिरावलो रुळो त्या आमदारके भितर काय अजून टायम लागतलो? जितलो न रुळटा तितलो बरो. म्हाका दिसता खंयच्याच गोष्टीची म्हणजे shouldn't be addicted to power or anything else. I frankly believe in that. म्हाका दिसता I stay as a common man, that is the right thing. हांवूय जमनीर उरतलो, लोकां मदीं उरतलो, लोकांची समस्या मेन म्हणजे जाणा जातलो. ना जाल्यार खंय तरी आमदार जालो म्हणटकीर तकलेक गेल्यार इट इज नॉट गूड. एक गजाल जाणवता की जबाबदारी जी आशिल्ली पयलीं पक्षाचें काम चालू आशिल्लें, इवन एडमिनिस्ट्रेटिव्ह कामां चालू आशिल्लीं, एंड नाव फ्रॉम दॅट टू पक्ष एडमिनिस्ट्रेशन आनी लेजिस्लेशन, ह्यो 3 गजाली. वॉट इज द डिफरन्स दॅट यू आर सीइंग? डेफिनेटली एक म्हणजे वर्कलोड वाडलो. पयलीं ऑर्गनायझेशन पळयतालो आनी एक विशिश्ट जबाबदारी आशिल्ली. आतां एसेंब्लीचो लोड येता, शिकचें पडटा, खुबश्यो गोश्टी आमी थंय प्रश्न विचारता, डिबेट करता, ताजे फाटल्यान भरपूर अभ्यास करचो पडटा. सो तो एक एडिशनल आयलो. आनी प्लस एडिशनल आयल्या म्हणटा ते लोकांचे प्रोग्राम्स, म्हणजे जे ऑफिशियल प्रोग्राम्स आसतले आनी बाकीचे सगळे प्रोग्राम्स अटेंड करपाचे म्हणजे पयलीं नाशिल्ले ते एक एडिशनल अशें एक टायम घेता. अशी परिस्थिती भितर 1 वर्स कंप्लीट करतना मातशें सू जावन बसपाक मेळना. रोखडीच पणजेची महानगरपालिकेची निवडणूक. हाव आर यू लुकिंग एट इट? वील गो इन टू द डिटेल्स लेटर. बट पॅनल डिक्लेअर करतना दिस इज नाव कंप्लिटली हॅपनिंग अंडर युअर लिडरशीप. पॅनल डिक्लेअर करतना कितें प्रॉब्लेम जाला? आमी भरपूर गजाली आयकल्यात की आनी जेन्ना महानगरपालिकेची निवडणूक आसता तेन्ना एक वॉर्डा भितर 2 कंटेंडर्स आसप स्वाभाविक. कितले त्रास जाले इनफायटिंग्स कंट्रोल करपाक? आनी आतां जाग्यार पडल्या इनफायटिंग काय कितें? म्हाका दिसता मिडियान आमचे म्हाका दिसता कितलेशेचदा पॅनल डिक्लेअर केले, फाटी घेतले, आनीक डिक्लेअर केले. खंय तरी पक्षान सगळ्यांक एम्बिशन्स आसता एंड दॅट इज बट नॅचरल. आसपाकय जाय. आमचे कार्यकर्ते केपेबल आसा आनी त्या केपेबल कार्यकर्त्यां मदीं एक कॅन्डिडेट चूज करप इज डेफिनेटली अ व्हेरी बीग टास्क. आनी आमी जे वावुरता, आमी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते जे वावुरता एक कुटुंब म्हणून वावुरता. सगळे जाय एकठांय मेळून काम करता, हांसून खेळून काम करता आनी तातूंतल्यान आमचे बरोबर एक नातें जुळटा. म्हणजे कार्यकर्तो प्रत्येक कार्यकर्त्या कडेन एक 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 जवळचो मित्र असो पळयता. हातूंतल्यान आमकां एक डिफिकल्टी तयार जाता की कोण कॅन्डिडेट जावचो. सो आमी थोडेशे एक प्रोसेस फॉलो करता. म्हणजे प्रत्येक कार्यकर्त्याक विचारता, लोकांचे ओपिनियन घेता. खुबशे आमचे बरे मागपी आसा तांकां विचारता. आतां जसो तूं आसत, तुकाय आमी विचारता बाबा हांगा कशें गेल्यार कशें, म्हणजे तुजो एडवायस कितें आसतलो. आनी हे सगळे फॅक्टर्स घेवन आमी आमचो कॅन्डिडेट डिक्लेअर करता. हातून नॅचरली वेळ थोडो जाताच. आमचो एक प्रोसेस आसा फॉलो करपाक आनी आमी तो थरली करता. अशें न्ही की आमी आर्बिट्ररी कोणाक सिलेक्ट केलो, फाल्यां चेंज केलो, ताका परत हाडलो, अशें जायना. म्हणून ताका वेळ लागता आनी हो वेळान आमी ते सारके स्टेप बाय स्टेप आमी कॅन्डिडेटूय डिक्लेअर केल्या. बट एक गजाल जाणवता की अशी जेन्ना प्रक्रिया जाता तेन्ना कांय जाण दुखावतात. आनी जेन्ना ही अशी निवडणूक सारकी विधानसभेच्या 1 वर्स पयलीं आसता तेन्ना अशी दुखाविल्ले मनीस जे असतात ते परवडनात. हांव आनी एक तुजे कडेन फॅक्ट दवरता, मे बी तुमचे नोटिसेक येवन आसतलो. पणजे कॉन्स्टिट्युएन्सी म्हणून म्हाका दिसता आमी सलग वर्सान वर्स आमी इलेक्शनां करता. तुमी 2011 घेया CCPचें इलेक्शन, 2012 आमचे मनोहर भाईचें इलेक्शन, 2013 एकच एक्सेप्शन आसलें, 14 आमचे नरेंद्र मोदींचें इलेक्शन, 15 म्हजें स्वताचें इलेक्शन जालें, 16 आमी आसा, 17 परत इलेक्शन. सो पणजे ही एक कॉन्स्टिट्युएन्सी आसा ती सतत वर्सान वर्स एक इलेक्शन फेस करता. 6 वर्साक 5 इलेक्शनां फेस केल्या. 7 वर्सांक 6 इलेक्शनां.
फुडल्या वर्साचे फुडल्या वर्साचे 7 वर्सांनी स इलेक्शन जालें. आनी म्हाका एक बरें दिसता की जो लोकांनी भारतीय जनता पक्षाचेर विश्वास दाखयला, म्हणजे 2011 जी आमची मताची टक्केवारी आशिल्ली, जो आमकां लोक सपोर्ट करताले, 2012 वाडली, 2014 परत वाडली, 2015 डेफिनेटली वी मॅनेज्ड अराउंड 65% प्लस वोट्स, आणि हे सतत वाढत गेल्या. मनोहर भाईचे जर तुम्ही 1992 जर कारकीर्द सुरू करताना जर दी मताची टक्केवारी आशिल्ली आनी जी तांची आतां आसा, म्हाका दिसता डेफिनेटली देर इज लोकांचो हो विश्वास संपादन करप असोच इजी जावना. 20 वर्सांचो जो प्रवास आसा मनोहर भाईचो आसत, आमी सगळे कार्यकर्त्यांचो आसत, म्हाका दिसता आमी एक सगळे कुटुंब म्हणून सगळे बरोबर गेल्या, अशी परिस्थिती भितर लोकांकूय बरोबर घेवन गेले. अशी परिस्थिती भितर बाबूश मोन्सेराताचे पॅनल, नाव दिस इज नॉट द फर्स्ट टायम दॅट इज हॅपनिंग. हाजे पयलीं बाबुशान चलो पणजी म्हणिल्लें, सामकें बिटर कॉन्टेस्ट जाल्लो 2011 भितर. म्हाका याद जाता की द टेम्पर्स वर टू हाय दॅट टायम, आनी ते सामकी प्रतिश्ठेची निवडणूक जाल्ली. आज परत तें जाता. हाव आर यू लुकिंग एट बाबूश मोन्सेरात एज अ फॅक्टर इन पणजी आणि हीज पॅनल? हांव खंयचोय प्रतिस्पर्धी आसा, आय कन्सिडर हिम एज अ वर्दी ओपोनंट. द ड्यू रिस्पेक्ट शूड बी गिवन टू द ओपोनंट. आमी पळयलें, आतांच हांवें म्हणिल्लें की 2011ची निवडणूक आसत, 12 आसत, 14 आसत, 15 आसत, आमी लोकां फुडें गेले, लोकां फुडें आमी आमचें कार्य दवरलें, आमचे संबंध आमचे जे कार्यकर्त्यांनी जे एस्टॅब्लिश केल्ले लोकां कडेन, तांच्या माध्यमांतल्यान आमकां लोकांनी सतत पाठिंबो दिलो. आनी कितली बिटर जावं हें, आमी सदांच जैतवंत जावन हातूंतल्यान भायर सरल्या. लोकांचो आमचे कडल्यान पाठिंबो आसा. एक गजाल आसा की बाबूश परत म्हणटा आपूण ह्या खेपेक पणजी इलेक्शनाक बसतलो. सो दॅट इलेक्शन इज ऑब्वियसली गोइंग टू बी यू वर्सीस बाबूश मोन्सेरात इफ ही स्टिक्स टू हिज वर्ड. हाव आर यू लुकिंग एट दॅट थ्रेट? म्हाका दिसता तुवेंच म्हजो प्रश्नाचें आन्सर दिलें. तुवें ते इफ आनी बट घालें. इफ जालें फाटले खेपे सांगिल्लें पण तो सांताक्रूज गेलो म्हणून. बट समजा ताणें आतां केलें जाल्यार कितें? तुवेंच म्हाका आन्सर दिलें न्ही. He sticks and he I mean, whatever it is. I mean, in a democracy, everybody has right to contest from wherever he wants. So, whoever contest, I will fight. If given a chance to me, म्हाका जर जबाबदारी भारतीय जनता पक्षान दिली, जाल्यार हांव डेफिनेटली लढटलो निवडणूक. आनी खंयची जबाबदारी दिली हांव तीय पार पडटलो. सो म्हाका पक्ष कितें दिता जबाबदारी, ती डेफिनेटली हांव सक्सेसफुली पार. हाव आर यू लुकिंग एट बाबूश मोन्सेरात कॉन्टेस्टिंग इन पणजी? केदो व्हडलो थ्रेट तुका दिसता? काय थ्रेट दिसत ना? पणजेकार सुज्ञ नागरीक आसा. म्हाका दिसता हाज्या पयलीं पणजेकाराचेर खुबशे प्रयोग जाले, आनी आमी आमच्या फक्त संबंधांतल्यान, आमच्या कार्यांतल्यान, मनोहर भाईच्या रिलेशनांतल्यान जे ताणें कार्य केल्लें पणजेक साकून, ते प्रत्येक विस्तवातून एक म्हण आसा पळय, हांव तुका बरी खबर आसतली, निखारे गेले काय कितें, तशें आमी सदांच वचून आमकां लोकांचो पाठिंबो मेळ्ळा. आनी हो पाठिंबो म्हाका दिसता संबंध आसा पळय, संबंध आसप हे इज अ लॉंग टर्म रिलेशनशीप आमची जी लोकां कडेन आसा, प्रत्येक कार्यकर्त्याची आसा. आनी त्या जोराचेर आमी निवडणूक लडटा. आमी खंयच्या घोशणाचेर और समजा हांचेर लढना, आमी आमच्या कार्याचेर लढटा. आनी लोकांनी आमकां पावती दिल्या. बाबूश मोन्सेरात कॅनॉट स्नॅच अवे पणजी फ्रॉम बीजेपी? नो, इम्पॉसिबल. नो, इम्पॉसिबल. यू आर दॅट कॉन्फिडंट? म्हाका लोकांचेर विश्वास आसा, म्हज्या कार्यकर्त्यांचेर विश्वास आसा, आनी त्या बळाचेर हांव हांगा उलयतां. सो इट इज नॉट पॉसिबल. बाबूशान कितली जरी पणजी जिखपाची, हो विश्वास, हो कॉन्फिडन्स हांव म्हजो न्ही, म्हजे कार्यकर्ते आनी लोक हांच्या बळाचेर आसा. एक सदांच एलिगेशन जाता की सीसीपी भितर तुमी एकमेका कडेन झगडटात, बट वेन इट कम्स टू अदर इलेक्शन्स, ते मागीर असेंब्लीचे इलेक्शन जावं किंवा झेडपी जावं, जे नॉर्थ गोवा झेडपी तुमकां बाबूशान सपोर्ट दिल्लो आसा, पण सीसीपी येता तेन्ना बाबूश आपूण एंटी बीजेपी म्हणटा, तुमी बाबूशाक आमी एंटी बाबूश म्हणटात. सो लोकांक विश्वास बसना की खरेंच तुमी एकमेका बरोबर आहा काय विरुद्ध आहात ते. वॉट इज द रियल सिनारियो? लोक संपूर्ण सत्य जाणा, लोकांक काय आमी सांगपाची गरज ना. वी आर फायटींग इलेक्शन. भारतीय जनता पक्ष हो सदांच लोकांचो पक्ष आसा, लोकां फुडें इलेक्शनाक वता. आमकां खंयचे तरी आतां कितलेशेच एक पक्ष आशिल्लो तो राष्ट्रीय पक्ष कितले इलेक्शनात लढूना, आतां लढटा. फायनली पॉलिटिकल पार्टीचें अस्तित्व म्हणटा तें इलेक्शन, लोकांचो विश्वास संपादन करप आनी त्या बळाचेर लोकांक बरें गव्हर्नन्स दिवप, हो आमच्या पॉलिटिकल पार्टीचो एजेंडा आसपाक जाय, वन लायन एजेंडा. आनी आमी तो सदांच लोकां फुडें वता, आनी लोक आमकां सदांच विश्वासान घेता, विश्वासान आमकां वर्डीक दीत आसा. गेली 7 वर्सांतल्यान 6 इलेक्शनां आमी जिखतात, आनी वाडीव मताधिक्यान जिखतात.
हाजो म्हाका दिसता अर्थ डेफिनेटली यू शुड ऑल्सो इंटरप्रिट इन अ व्हेरी No, but पॉझिटिव्ह वे. what is this relationship? And I can ask this confidently to MLA of Panji. काल मेरेन मनोहरभाई पर्रीकार आशिल्ले म्हणटा तूं, आज तूं आसा. बाबूश आनी पणजी हांचे मदलें इक्वेशन कितें? बिकॉज इट लुक्स लायक ऑन ऑल अदर फोरम्स बाबूश हॅज व्हेरी कोझी रिलेशनशीप विथ बीजेपी. सीसीपीची No, I don't. बिटर सामकी फायट सारकी. No. I don't accept your statement of cozy relation. There is no cozy relationship at all. We consider him as a worthy opponent. That's all. यू आर नॉट कन्सिडरिंग बाबूश एज तुमचो बरो मागपी, तुमकां सपोर्ट करपी, कारण झेडपी भितर ताणें तुमकां सपोर्ट दिल्लो आसा. नॉर्थ गोवा झेडपी तुमचो चेअरपर्सनूय आसा, बाबूशाचो सपोर्ट आसा. सो अशी परिस्थिती भितर जेन्ना तुमी लोकांक सांगतात नो ही इज जस्ट अ वर्दी ओपोनंट, दिसना विश्वास दवरपाक कुस्तार जाता म्हणून. कोण सपोर्ट दिता जाल्यार कोणूच घेवपाक ताका ना म्हणपाक शकना. दिस इज डेमोक्रेसी. फर्स्ट ऑफ ऑल यू हॅव टू अंडरस्टँड वन प्रिंसिपल. फायनली टू गिव अ गुड गव्हर्नन्स यू नीड नंबर्स. आनी जे जर मेजॉरिटी जर करपाक जाय जर कोणाचो सपोर्ट घेवचो पडटा जाल्यार म्हाका दिसता डेफिनेटली इफ ही हॅज ऑफर्ड सपोर्ट नॅचरली एनी पार्टी वील टेक इट. एज लॉंग एज वी गिव गुड गव्हर्नन्स अँड द कंट्रोल लायज विथ बीजेपी म्हाका दिसना कितें तातूंत हें आसा म्हणून. आमी गव्हर्नन्स दिता, आमी बरो गव्हर्नन्स दिता, हातून कांय दुमत ना. बाबूश मोन्सेराताक घडये बीजेपीची गरज आसत, बीजेपीक बाबूश मोन्सेराताची गरज ना. इज दॅट वॉट यू आर सेईंग? गरज कोण कोणाची आसा म्हाका दिसता आय कॅनॉट गो इन दॅट डिबेट. कोणें जर सपोर्ट दिलो आनी जर झेडपी जर थंय जाली आनी बीजेपी इज रुलींग अँड गव्हर्निंग अँड गिवींग गुड गव्हर्नन्स एट द जिल्हा पंचायत लेवल दॅट शूड बी टेकन. इवन इन अदर सिनारियोस म्हणटा हांव, बाबूशाक वॉट यू आर सेईंग इज बाबूशान सपोर्ट दिला, जेन्ना कोण सपोर्ट दिता तेन्ना उगीत नाक कित्याक म्हणप. इट्स अ फेर आर्ग्युमेंट. It's a fair argument. It's a fair argument. Correct. But in that scenario, are you implying की बाबूशाक घडये बीजेपीची गरज आसत आज, बीजेपीक बाबूशाची मातूय गरज ना? ते हांव ताजे वतीन हांव काय उलोवपाक शकना. सो यू हॅव टू आस्क द क्वेश्चन टू द कन्सर्न पर्सन ओनली. So you are making it amply clear that he is a worthy opponent. डेफिनेटली येस. Nothing more than that. नथिंग मोर दॅन दॅट. ओके. दुसरो जो प्रश्न येता तो म्हळ्यार बाबूशान जे आपले पॅनल घाला आनी तुमी पॅनल घाला. इंट्रस्टिंगली दोगी जाणांनी सामकी दोन फेजी भितर तुमी लिस्ट 1 आनी लिस्ट 2 करून हें केलें. तातूंत मदीं बाबूश डिक्लेअर्ड बिफोर यू. डू यू थिंक ही हॅज गॉट सम हेड स्टार्ट? खंयचेच इलेक्शन ही रेस नसता. आय बिलीव इन दॅट. आमी इलेक्शनाक जेन्ना वता आमी फक्त इलेक्शनाच्या पयलो 1 म्हयनो पयलीं काम करना. आमचें काम भारतीय जनता पक्षाचें काम हें सतत चालू आसता. पणजे कॉन्स्टिट्युएन्सीक हें काम 365 days 24 hours चालू आसता. आमी लोकां कडेन फक्त इलेक्शनाच्या माध्यमांतल्यानूच वतना. आमचे कंटिन्युअस तांचे कडेन रिलेशनशीप आसता, कंटिन्युअस संबंध आसता, कंटिन्युअस टच आसता. आनी म्हाका दिसना की इलेक्शन अशी रेस असली की डम्म करून ती गुळी मारली, धांवपाक चालू केलें आनी पयलीं कोण पावतले लायन क्रॉस करता जिखता, अशें नासता तें. लोकांचो विश्वास संपादन करप इज जस्ट नॉट अ वन्स टायम. इट टेक्स अ लॉंग पिरियड. काँग्रेसीच्या पॅनला कडेन तुमी कशें पळयतात? यू आर स्मायलिंग, बट काँग्रेसीचे आर्ग्युमेंट आसता सामको की पळयात बाबूश आनी बीजेपी एकच. जर ह्या इलेक्शना भितर ओपोजिशन पॅनल म्हण आसा जाल्यार तें आमचें. दॅट इज द पॉस्चरिंग दे आर टेकिंग. हाऊ वूड यू रिप्लाय टू दॅट? आतां 3 पॅनलां जालीं, तुजे 2 3 जालीं. हय. आतां त्या दोनां मदीं ते एक्सचेंज चालूच आसता. म्हाका दिसता खंयचो तरी कॅन्डिडेट डिक्लेअर केल्लो एका पॅनलान, तो दुसऱ्या पॅनलाचेर कॉन्टेस्ट करता. सो इन्फरन्स शूड बी ड्रॉन बाय यू. हांव आनी कितें सांगू तातूंत? कोण कोणाचे तूं म्हणटा की तांचे भितर जाल्ल्या कोण कोणाचे आतां ते म्हणटा ए टीम, कोण म्हणटा बी टीम, कोण म्हणटा सी टीम. आतां तांकां पयलीं डिसायड करून दी कितें जाय तें, मागीर आमी उलोवया. काँग्रेस सिरियस कंटेंडर असो कन्सिडर करतात तुमी ह्या इलेक्शनांतलो, और तुमकां फाटली काँग्रेसीन इलेक्शनां कॉन्टेस्ट केलीत ना, हांगा एक बेश्टे ट्रायल एंड एरर मेथड ट्राय करतात, इतले पुरतो आसता आमी तुमी म्हत्व दितात हांगा? नाही, एज आय से एवरी ओपोनंट फॉर मी इज अ वर्दी ओपोनंट. आय विल कन्सिडर एवरी ओपोनंट एज अ वर्दी ओपोनंट. सो काँग्रेसही आसा तातूंत. दे आर ऑल्सो फायटींग इलेक्शन्स. विजय सरदेसाय बाबूशा बरोबर सारको थंय तागे नॉमिनेशन फायल करता दीस पावलो. ताणें ताका जाहीर तेंको दिलो.